मित्रांनो नमस्कार. मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते आहे. ही भेट एका अनोख्या व्हिडिओवर मी तुमच्यासाठी देणार आहे. अर्थात एक वेगळं विचार करणारी गोष्ट, एक वेगळा मुद्दा तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. अर्थात हा मी जानेवारीमध्ये व्हिडिओ तयार करतोय आणि आपण सगळेजण म्हणतोय की निसर्ग बदलला म्हणजे नेमकं काय झालं निसर्ग बदलला. तर काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित कशी आहेत आणि काय काय होतं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. आता बघूया की साधारणतः जानेवारीच्या आत कधीही बहुधा वाळवी झाडावर चढत नाही. ही वाळवी चढते ते फेब्रुवारी नंतर. अर्थात हे मी जे सगळं सांगतो आहे ते पश्चिम घाटातलं आहे, कारण माझ्याबरोबर बॅक साईडला कोकण आहे, तळ कोकण आहे, सिंधुदुर्गचा भाग आहे. आता देशावरची वाळवी चढण्याचं प्रमाण हे वेगळं आहे, डिसेंबरपासून सुरुवात होते. पण कोकण भागामध्ये किंवा घाटमाथ्यावर वाळवी चढण्याचं प्रमाण हे जानेवारीच्या नंतर कित्येक दिवसानंतर होतं. म्हणजे उष्णता वेगानं वाढायला लागलेली आहे. आत्ता तर ह्या 25 वर्षाच्या अनुभवानंतर मी तुम्हाला जंगलातल्या काही सत्यता सांगतो, काही घटना सांगतो मी तुम्हाला की आता ही वाळवी चढायला लागलेली आहे वेगानं. इतकंच नाही आहे तर या झाडाजवळ, या झाडावर जर बघितलं, कच्ची झाड आहे, या झाडावर बघितलं ही वाळवी ही चढलेली आहे. हे चढून सुद्धा मध्ये काहीतरी पाऊस येण्याचे आत्तासुद्धा काही लक्षणं दिसत आहेत. जानेवारी महिन्यामध्ये वळीव पावसासारखी लक्षणं दिसत आहेत. आता ही वाळवी वरून खाली उतरलेली आहे, म्हणजे ही साल खाऊन खाली वाळवी उतरलेली आहे. हे अशी आहे. नवीन साल उगण्यासाठी जी काय पाहिजे, नवीन साल जन्माला येण्यासाठी किंवा त्याची वाढ होण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या झालेल्या आहेत. दुसरा प्रश्न आहे, 6 महिने पाऊस पडला. 6 महिने पाऊस पडल्यानंतर त्या पावसातून वाहून जाणारी माती, 4-4 महिन्याच्या पावसातून वाहून जाणारी माती, कदाचित पाऊस कमी पडला तर त्यातून वाहून जाणारी माती आणि पावसाचं प्रमाण जास्त झाल्यानंतर वाहून जाणारी माती, याचं प्रमाण जिथं ही माती स्थिरावते किंवा जिथं नदीच्या पात्रात खाली जाते किंवा ती माती पाण्यातून समुद्राला जाते, जसं की तळ कोकणातल्या नद्यांची लांबी कमी असते आणि तिथं पाऊस पडला तर वेगानं ती समुद्रात जाते. 6 महिने पाऊस पडला तर ती माती नेमकी गेली कुठं आणि किती प्रमाणात माती खाली गेली, जमिनीची माती किती कमी झाली आणि ती माती कुठं जाऊन साठली. 6 महिन्याच्या पावसानंतर किती प्रमाणात ही जी काय भूपातळी आहे, जमिनीची पातळी आहे, तिचा किती बदल झाला, ही एक गोष्ट. याचा कुठंही डाटा कोणत्याही विभागाकडे नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरं, मी 25 वर्षे ज्या जंगलामध्ये फिरतो त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे झरे आहेत. 25 वर्षापूर्वी काही झरे पाहत असताना मे महिन्यामध्ये ते झरे वाहत होते. आता जानेवारीमध्ये मी एका झऱ्याच्या ठिकाणी निघालेलो आहे. म्हणजे हे एका झऱ्याचं नाही आहे, तर या झऱ्यांची वेगवेगळी नावं आहेत. ज्या झाडाच्या खालून तो वाहतो, म्हणजे हिरडीच्या झाडाखालून वाहतो तर त्याचा हिरडीचा व्हाळ, जांभळीच्या झाडाखालून वाहतो तर जांभळीचा व्हाळ, म्हणजे व्हाळ म्हणण्यापेक्षा ओढा असं म्हणतात किंवा झरा असं म्हणतात. जांभळीचं पाणी, जांभळीच्या झाडाखालून उतरतं ते जांभळीचं पाणी, असं सगळं तिच्यात होतं. तर तो आता मी झरा दाखवणार आहे तुम्हाला की ज्या झऱ्याच्या, बांबराचा झरा म्हणतात त्याला, ज्या झऱ्यातून खालीून पाणी जात असताना मे महिन्यामध्ये 1 इंच पाणी असायचं, म्हणजे 1 इंचाची पाईप भरून वाहत असायची. आज जानेवारीमध्ये तिथं फक्त, ग्रामीण भाषेला तो शब्द आहे सुंदर, कोंडूक आहे. कोंडूक म्हणजे एक छोटंसं पाणी आहे, ते जनावरांना पिण्यासाठीची, तेही आम्हीच थोडंसं बाजूला केलं आणि तिथं तो झरा जिवंत केला. मग त्या झऱ्यावर पाणी पिण्यासाठी बरेच प्राणी येतात. आता तिथं काय प्रत्यक्ष स्थिती होते आणि याचा परिणाम पुढं काय झाला आहे तो आपण प्रत्यक्ष झऱ्यावर जाऊन बघणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ आतापासून चांगल्या पद्धतीने तुम्हाला ऐकायला मिळतील. आपण प्रत्यक्ष जाणार आहोत त्या झऱ्याच्या ठिकाणी. दुसरं एक असं आहे, हे बघा वर आभाळात, हा काही जूनमधला व्हिडिओ नाही आहे किंवा वळवाच्या पावसाचा नाही आहे. अशा वाऱ्यामुळं ढग आलेलं असं नाही आहे. वारं तर गेल्या 8 दिवसात नव्हतं. हा भाग जो आहे तो जानेवारीतला हवामानातला बदल आहे. आणि हे बघा, हे जे वाळलं आहे, हे वाळलं जानेवारीमध्ये. आता हे जानेवारीमध्ये म्हणजे डिसेंबरचा एंड होऊन झाल्यानंतर वाळलं आहे. काही विघ्न संतोषी माणसं शिकारीसाठी याला वणवा लावतात, म्हणजे हे सगळे जळून खाक होतं आहे. जमिनीवरची माती जी आहे ती मूर्त होते, पाणी याच्यात साठत नाही, धरून ठेवण्याची क्षमता नाही, असे मृत जमिनीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते पाणी वेगानं खाली येतं आहे
आणि वेगानं खाली आल्यानंतर नदी भरून जाते, महापूर वेगाने येतात आणि म्हणून ह्या घटना अतिशय घातक आहेत. हा आहे झरा. हा मे महिन्यामध्ये, जसं मी मगाशी सांगितलं, मे महिन्यामध्ये 1 इंची पाणी इथं असायचं. आता मी व्हिडिओ केला तो जानेवारीमध्ये केला. तर हा झरा यावर्षी 6 महिने पाऊस लागून सुद्धा पाण्याचं प्रमाण तुम्ही बघा. हा खोदून मी खाली ठेवलेला आहे जनावरांसाठी. हे जनावरं पाणी पिण्यासाठी येतात ना, त्याच्यासाठी आहे. आता मित्रांनो, तुम्हाला मला एक सांगायचं आहे की या झऱ्यावर जेव्हा जेव्हा मी 5-6 वर्षापूर्वी ट्रॅप कॅमेरा लावत असायचो, त्यामुळे इथं कोणकोणते प्राणी दिसत आहेत ते मी पाठीमागल्या व्हिडिओत दाखवलेलं होतं. तरीसुद्धा इथं बिबट्यापासून खवले मांजरपासून साळींदरपर्यंत सगळे प्राणी जे वेस्टर्न घाटमध्ये आहेत, रिअर स्पेशीज आहेत, तेवढी सगळी इथं दिसायची. आत्ता मी गेले 8 दिवस इथं या पाण्यावर कॅमेरा लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय दिसलेलं आहे तेही तुम्हाला मी दाखवतो. अर्थात सांगायचा मला उद्देश असा आहे की जे प्राणी इथं यायला पाहिजे होते ते आता येत नाहीत. पाण्याचं दुर्भिक्ष. आता हे पाणी त्यांना मिळत नसल्यामुळं किंवा गवा आला आणि गव्हानं हे सगळं पाणी पिलं तर बाकीच्यांना पाणी मिळत नाही, तितक्या वेगाने साठत नाही. म्हणजेच ते प्राणी जे इथं पाणी पाहिजे ते पाणी या एरियामध्ये फार कमी झरे आहेत आणि त्या झऱ्याच्या शेजारी जातात आणि पुन्हा जंगलात येण्यासाठी त्यांना वेळ खूप लागतो. दरम्यानच्या कालखंडामध्ये त्या पाण्याच्या निमित्ताने जनावरं जातात, ती शेतीमध्ये जातात आणि त्यांची शिकार होते. आणि जे शाकाहारी प्राणी शेतीच्या शेजारी जातात, तसे मांसाहारी प्राणीसुद्धा आपलं भक्षक मिळवण्यासाठी शाकाहारी प्राण्यांच्या पाठीमागे जातात. म्हणून गाव भागाच्या आसपास काही मांसाहारी प्राणीसुद्धा सापडत आहेत, शाकाहारी प्राणीही आता मिळायला लागलेले आहेत. हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. तर ह्या असे हे झरे वेगानं आटायला लागलेले आहेत. म्हणजे याचा डाटा कुणाकडेही नाही आणि हे प्रमाण कागदावर जेवढं आहे त्याच्याहीपेक्षा अधिक भयानक आहे. म्हणजे आपण म्हणतो की पुढच्या पिढीला पाणी प्यायला मिळणार नाही, हा जो विषय आहे तो साप चुकीचा आहे आणि ती अंधश्रद्धा आहे. तर पुढच्या पिढीचा विचारच नका करू. बिसलरी जोपर्यंत पाणी तुम्ही ऑफिसमध्ये पिताय ना, तोपर्यंत तुम्हाला या घटनेचं गांभीर्य कळणार नाही. म्हणजे ही पुढच्या पिढीसाठी नाही, येत्या 10-12 वर्षामध्ये ही घटना घडणार आहे. कारण 25 वर्षामध्ये जर 1 इंची पाण्याचा झरा मे महिन्यातला जानेवारीमध्ये आटत असेल तर ही भयानकता किती असेल ती तुम्ही विचार करा. हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा माझा उद्देशही तो आहे की भूजल पातळी किती वेगानं खाली जाते आहे ती. आता मी तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये मी इथं अभ्यासासाठी म्हणून लावला होता हे खाजगी एरियामध्ये की हा कॅमेरा की काय आहे आणि किती प्राणी दिसत आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे काय आहे ते मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये भेकर, सांबर, गवे या व्यतिरिक्त आणि त्यांचं प्रमाण हे अगदी अल्प आहे. म्हणजे एकदाच ते येऊन गेलेले आहेत. गव्यांचं प्रमाण जास्त आहे कारण गव्यांचे कळप मोठे असल्यामुळं ते एका कळपामध्ये दुसरा कळप सहजासहजी मिसळत नाही आहे, म्हणून गवे जास्त आहेत. याच्या आधी हे प्रमाण इतकं मुबलक असायचं की मेमरी फुल होऊन जायची किंवा 4-4 दिवसाला ती बदलावं लागत असायचं. ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे प्राण्यांनी तळसुद्धा सोडलेले आहेत. म्हणजे ते कुठं गेलेत तर तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी पिकं संपवाय कशी लागले आहेत किंवा शेताच्या शेजारी कसे येत आहेत. तर याच्यासाठी उपाययोजना करणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून शासनानं ठोस पाय उचलायला हवेत. तुमच्याही भागामध्ये असं काही आढळतं का
किंवा तुमच्याही भागामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत का, किंवा तुमच्याही भागामध्ये प्राणी कोणकोणते शेतामध्ये अलीकडच्या काळात दिसलेले आहेत, झरे कोणकोणते असलेले आहेत हे सांगायला विसरू नका. चला तर बघूया मराठी डिस्कवरीवर पुढचा कोणता व्हिडिओ आहे. तोपर्यंत धन्यवाद.